एका सुंदर कोकणी गावात नील नावाचा एक लहान मुलगा राहत होता. नीलला निसर्गाच्या आवाजांची खूप ओढ होती. जून महिना सुरू झाला होता. आभाळ काळ्या ढगांनी भरून गेले होते, पण पाऊस काही पडत नव्हता. गावातील सगळी झाडे वेली जणू तहानेने व्याकुळ होऊन आकाशाकडे बघत होती. एके दिवशी नीलला बागेत एक जुनी चमकणारी बासरी सापडली. त्याने ती बासरी वाजवायला सुरुवात केली. अचानक आकाशातून एक पाण्याचा मोठा थेंब खाली आला आणि थेट त्याच्या बासरीवर पडला. नीलने पुन्हा फुंकर मारली आणि यावेळी त्यातून एक अतिशय गोड संगीत बाहेर पडले. जसा जसा नील बासरी वाजवू लागला तसा पाऊस जोरात पडू लागला. हे साधे संगीत नव्हते, तर ते पावसाचे गाणे होते. पावसाचे थेंब संगीताच्या तालावर नाचू लागले. मातीचा सुगंध वातावरणात पसरला. झाडांच्या पानांवरून पाण्याचे थेंब घसरताना जणू लहान मुलांसारखे हसत होते. बेडूक आणि मोर पण या गाण्यात सामील झाले. नीलच्या बासरीच्या सुरांनी पूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघाले. घरे, रस्ते आणि हिरवीगार शेती संगीताच्या लहरींवर डोलू लागली. शेवटी पावसाने एक सुंदर इंद्रधनुष्य हवेत कोरले. नीलला उमजले की पाऊस फक्त पाणी नाही, तर ते निसर्गाने गायलेले एक प्रेमळ गाणे आहे. अशीच छान छान गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. राम राम मंडळी.